काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून ते लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाले आहे। त्याच अनुषंगाने संग्राम थोपटे हे आज कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो भोर या ठिकाणी घेणार आहे आणि कार्यकर्ता मेळाव्याआधीच खरं तर भोरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। भोर शहरात विविध ठिकाणी दादा म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, आम्ही सदैव दादा संग्राम दादासोबत अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते आपल्याला लागले पाहायला मिळतात। खरं तर कार्यकर्त्यांचा आज मेळावा घेऊन संग्राम थोपटे जे आहेत ती आपली भूमिका जाहीर करणार आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहेत आणि त्यानंतरच खरं तर संग्राम थोपटे जे आहेत ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी जी आहे ती संपूर्ण भोर शहरामध्ये केलेले पाहायला मिळते। खरं तर थोपटे घराण्याचं नाव हे मोठं मानलं जातं। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात थोपटे नावाचा दबदबा आहे, त्यामुळं एक प्रकारे संग्राम थोपटे यांनी जर काँग्रेस सोडलं तर हा काँग्रेससाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी खरं तर धोका असणारे मोठा फटका त्यांना बसणार आहे आणि यामुळं भाजपची ताकद कुठेतरी वाढण्यास मदत होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज संग्राम थोपटे भोरमध्ये मेळावा घेत आहेत आणि आपली भूमिका जी आहे ती जाहीर करणार आहेत। कार्यकर्त्यांसोबत ते बोलून आपली भूमिका जाहीर करणार आहेत। मात्र त्याआधीच कार्यकर्त्यांनी आपण संग्रामदादांसोबत असल्याचं, संग्रामदादांच्या निर्णयासोबत असल्याचं या बॅनरद्वारे दाखवून दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशालसह विनय जगताप, टी व्ही 9 मराठी, भोर, पुणे।